हॅलो विद्यार्थी मित्रहो, आज आपण बघणार आहे आपला सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे गणित। तर गणित विषय हा आपला आवडता आहे, त्याचे कारण भरपूर असे असतात। त्याच्यामध्ये आपण बघतो की आपल्याला ती उदाहरणे असतील, ती गणित असतील, ती सूत्रे असतील, ते नेहमी आपल्याला माहिती असतात, म्हणून आपल्याला गणित हा विषय आवडतो। पण काही जणांना काय होतं, हा विषय आवडत नाही। आपला आता एकच काम आहे की ज्यांना हा विषय आवडत नाही त्यांना तो आवडता करून द्यायचा आहे। म्हणजेच काय करायचं आहे, काही अवघड कन्सेप्ट असतील तर त्या अगदी सोप्या भाषेमध्ये सोप्या ट्रिकने त्यांना सोडवून द्यायचं आहे। ठीक आहे, म्हणजे तर त्यांना तो विषय आवडता राहील आणि आपली तरी आवड वाढतच राहणार आहे, त्यात काय सवालच नाही। ठीक आहे, तर त्याबद्दल आज आपण आपलाच विषय गणित बघणार आहोत। त्याच्यामध्ये जे आपल्याला अडचण करणारे उदाहरणे असतात, तर त्या अडचण करणारी उदाहरणे आपण अगदी चुटकीसरशी कसे सोडवू हे बघायचं आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण थोडे टाईप बघणार आहे, टाईपनुसार उदाहरणं बघणार आहे। त्याच्यामध्ये हा आहे पहिला टाईप, आपण एक ट्रेडिशनल पद्धतीने कसं सोडवतात आणि आपण शॉर्ट ट्रिकने कसं सोडवणार आहे हे बघायचं आहे। ठीक आहे, थोडासा एक 2-3 मिनिटं वेळ लागेल, पण थोडा बघा आणि हा व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल आपण नेमकं करतोय काय। ठीक आहे, आता तुम्हाला इथं दिसत असेल की या सगळ्या संख्या ह्या कर्णी चिन्हामध्ये आहेत। ओके, तुम्हाला माहिती असेल की कर्णी म्हणजे काय असतं। आता हे समजून घेण्यासाठी थोडंसं आपण एका उदाहरणाकडे जाऊ। समजा कर्णी चिन्हामध्ये एक्स आणि इथं आहे आपलं यन। आता हे काय आहे, या चिन्हांना काय म्हणतात किंवा कशाला काय म्हणायचं हे आधी समजून घेऊ, त्यानंतर आपण उदाहरणांच्याकडे जाऊ। बघा, हे जे चिन्ह दिसते ह्या चिन्हाला म्हणतात कर्णी चिन्ह। ठीक आहे, कर्णी असे म्हणतात। ठीक आहे, आणि चिन्हामध्ये आतमध्ये हे जे दिसतं त्याला काय म्हणतात, कर्निस्थ संख्या। बघा, कर्निस्थ संख्या। त्याच्यानंतर आहे हे यन, यनला म्हणतो आपण कोटी, त्याला म्हणतो आपण कोटी। जर समजा आता ह्या एक्सला इथं तुम्हाला घातांक काही दिसत नाही, आपला नियम आहे की ज्या संख्येला घातांक नसतो तिथं त्याचा एक हा त्याचा घातांक असतोच असतो। ठीक आहे, बघा, जर आपल्याला हे कर्णी चिन्ह काढून टाकायचं असेल तर याची पुढची स्टेप कशी असते, तर हे एक्स आहे तसं घेतात, घेतल्यानंतर त्याचा एक घातांक असो त्याला छेद देतात आणि छेदामध्ये जी कोटी असते ती घ्यायची असते। ठीक आहे, अगदी या प्रकारे। पण समजा आपण एक उदाहरण घेतलं, बघा उदाहरण घेतलं, जर एक्सच्या ठिकाणी 2 आणि इथं रिकामं सोडतोय। ठीक आहे, इथं कोटी आपण काहीच घेत नाही। आता हे वाचायचं कसं, वर्गमुळात 2। ठीक आहे, वर्गमुळात म्हणजे काय, तर याची कोटी ऑलरेडी 2 असते। हे पहिला समजून घ्या आणि त्यानंतर बघू आपण। समजा आपल्याला पूर्णपणे कर्णी चिन्ह काढून टाकायचे तर काय करायचं आहे, बघा खालच्या स्टेपला आपण करतोय 2 घातांक 1 आहे तसा घेतलेला आहे आपण। आता हे कोटीतलं काय करायचं आहे, इकडे छेदामध्ये टाकायचं आहे। बघा 2चा घातांक 1/2 या प्रकारे होतं, म्हणजेच काय 2चं वर्गमूळ काढायचं आपल्याला त्या पद्धतीने। ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल तर आपण आता उदाहरणांच्याकडे जाऊ। उदाहरणं काय सांगतात, कसे सोडवायचे असतात ते बघून घेऊ आपण। आता याच्यामध्ये बघा सगळ्याच ठिकाणी संख्या दिसत आहेत, इथं कोटीमध्ये काहीच नाही आहे, इथं कोटी 3 आहे, इथं कोटी 4 आहे, इथं कोटी 6 आहे। तर आता हे सोडवायचं कसं, सगळं करण्यापूर्वी एक काम करूया आपण। ज्या ठिकाणी कोटी नाही आहे त्या ठिकाणी 2 असतं हे आपल्याला माहिती आहे, त्यासाठी इथं काय घेतलं आपण, 2 लिहून घेतलं। आता पुढं कालांतराने काय करतोय, बघा आहे असं, ह्याच्यामध्ये काय करायचं, सगळ्या कर्णी चिन्ह काढून टाकायचे, सगळी कर्णी चिन्ह काढून टाकायचे। काढून टाकलं तर काय करायचं आहे, बघा 2 संख्या आहे तशी, 2चा घातांक 1 आहे तसा, आणि हे काय करायचं, कोटी इथं छेदामध्ये द्यायचे। ठीक आहे, ही मिळाली आपल्याला पहिली संख्या। त्याच्यानंतर आहे 3 ही संख्या घेतली, 1 आणि तिचा घातांक 3, म्हणजे हे काय करतोय आपण, लक्षात आलं ना आपल्या। बघा हे इथं कोटी आहे तिथं आपण छेदामध्ये घेतोय। परत बघा तिसरी संख्या आहे 4, तिचा घातांक आहे 1/4। ठीक आहे, पुढं बघा 6चा घातांक आहे 1/6। इथंपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे। आता ज्या तुम्हाला छेदामध्ये ज्या संख्या दिसत आहेत, ज्या आपण कोटीतून घेतल्या होत्या, ठीक आहे, त्या संख्यांच्या मध्ये बघा इथं 2 आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे, इथं 6 आहे। ह्या संख्यांचा काय करायचा, लसावी काढायचा। लसावी म्हणजेच काय, LCM। सांगा 2, 3, 4, 6चा लसावी काय आहे, 12। ठीक आहे, आता बघा पुढच्या स्टेपमध्ये अगदी सोपं हे आपण ट्रेडिशनल पद्धतीने बघायला लागलोय, तर आपण पुढच्या स्टेपमध्ये बघणार आहे की एकदम शॉर्ट ट्रिकमध्ये कसं काढायचं आहे। ठीक आहे, बघा आता इथं 12 आहे, 12ला भागिले 2 केलं, 12ला भागिले 2 केल्यानंतर काय येतं, 6।
ही काय झालं आपण घातांकामध्ये घ्यायचं आहे. जे LCMला म्हणजेच लसावीला भागून जी का आपल्याला संख्या मिळणार आहे ते मूळ संख्येच्या घातांकाला घ्यायचं आहे. ठीक आहे. पुन्हा बघा दुसरी संख्या काय मिळते, 3 आहे तशी घ्यायची आहे. इथं काय आहे 3, ही संख्या भागाकारामध्ये घ्यायची आहे. इथं मिळालं आपल्याला घातांक किती 4. त्यानंतर 4चा पुन्हा इथं काय करायचं आहे, 4 ही मूळ संख्या घेतली, परत याचा भागाकार करायचा आहे. आला आपला भागाकार किती 3. पुढं 6च्या ठिकाणी तसंच करा, इथं घातांक मिळाला 2. आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा, या ठिकाणी आता तुम्हाला इथे दिसत असेल 2चा घातांक 6, 3चा घातांक 4, 4चा घातांक 3, 6चा घातांक 2. आता यांच्या किमती शोधून काढायच्या आहेत. किमती शोधून काढणं अवघड आहे का हो? नाही, अगदी सोपं आहे. ठीक आहे. बघा आता 2चा 6वा घात काढायचा आहे आपल्याला. काढता येतो नक्कीच, काही हरकत नाही. पण एका दुसऱ्या ट्रिकने बघू आपण. काय करायचं, याचे अवयव पाडा. म्हणजे याचे अवयव पाडतो म्हणजे काय करायचं आपण, ही मूळ संख्या 2 आहे तशी घ्यायची आहे आणि ह्या 6चे अवयव करायचे आहेत. 6चे अवयव करायचे. अवयव करायचे म्हणजे कसे, 3 गुणिले 2 बरोबर 6 होतात ना. म्हणून काय करायचं, 2 आहे तसं घेतला आणि 3 काय करतोय आपण कंसाच्या बाहेर देतोय. पुन्हा याचंही तसं करा, म्हणजे आपल्याला ते घातांक घ्यायला किंवा संख्या शोधायला आपल्याला सोपं जाईल त्यासाठी. ठीक आहे. 3चा वर्ग करा, कंसाचा वर्ग पुन्हा येतो, म्हणजे 3 दुणे 6, 2 दुणे 4. आता इथं आहे ते आपल्याला तसंच ठेवायचं आहे, त्याचं काही गरज नाही आहे, कारण की आपण सांगू शकतो सहज. 4चा घन किती आहे, तर येतो किती 64. 6चा वर्ग किती आहे, तर आहे 36. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3चा वर्ग 9, पुन्हा हे वर्ग आहे तसं कंस निघून गेला. 9चा वर्ग किती आहे 81. पुन्हा बघा 2चा वर्ग 4. आता 4चा काय करायचं आहे, घन करायचं आहे. 4चा घन काय मिळाला आपल्याला 64 मिळाला. आता या संख्या ज्या मिळालेल्या आहेत बघा, या संख्या ज्या मिळालेल्या आहेत त्या आपण ह्या कशाने काढल्या, एकदम ट्रेडिशनल पद्धतीने काढल्या. ठीक आहे. आता यातली सर्वात मोठी संख्या आपण सांगू शकतो काय, अगदी सहज सांगू शकतो. बघा सर्वात मोठी संख्या कोणती दिसते 81. 81 कशाची आहे, तर या संख्येची आहे, म्हणून ही संख्या काय झाली सर्वात मोठी झाली. पण आपण ट्रेडिशनल पद्धतीने कसं करू शकतो, सांगितल्याप्रमाणे काय करायचे, ज्याला कोटी नसेल, ज्या करणीला कोटी नसेल तिथं कोटी लिहून घ्या, म्हणजे 2. पुन्हा काय करायचं, या सगळ्यांचा लसावी काढा. LCM ठरल्याप्रमाणे आहे, मग अशी जे केलं आपण तेच करतो. LCM किती आला बघा 12 आला. ठीक आहे. आता हे 12 आलेलं आहे, पुन्हा या संख्यांनी भाग द्यायचा सगळ्यांना. काय करायचं, या सगळ्या संख्यांना भाग द्यायचा आहे. भाग दिल्यानंतर म्हणजे जे आपण कोटीमध्ये ठेवलेलं आहे ना त्यांना, मग आपल्याला ह्या संख्या मिळून जातील. बघा कोणत्या संख्या मिळून जातील, या संख्या मिळून जातील. 2चा 6वा घात, 3चा 4था घात, 4चा 3रा घात, 6चा 2रा घात, या प्रकारे. मग आता हे काढणं काय अवघड आहे का, काहीच नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीने बघू शकतोय आपण. ठीक आहे. तुम्हाला जर हे पहिलंच उदाहरण समजलं असेल तर दुसरं उदाहरण घेताना आपण एकदम ट्रिकने घेणार आहे, तिथं एवढी सगळी मेथड करत बसायची नाही आहे. ठीक आहे. बघा आपलं दुसरं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे की खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता लहान संख्या ओळखायची आहे. मगाशी आपण काय बघितलं, मोठी संख्या बघितली. आता आपल्याला याच्यातील सर्वात लहान संख्या ओळखायची. इथं मगाशी दिल्याप्रमाणे इथं आपल्याला 4 संख्या दिलेल्या आहेत. आता हे शॉर्ट ट्रिकने काढायचं आहे. इथं करायचं आहे काय, ज्या संख्येना करणीमध्ये कोटी नाही आहे तिथं कोटी द्या. इथं कोटी नाही आहे, इथं कोटी किती आली 2 आली. आता पुढं बघा, या सर्वांचा LCM कशाचा काढायचा आहे, जिथं कोटी आहे तिथं 6, 3, 4 आणि 2. या सगळ्यांचा LCM म्हणजे लसावी काढायचा आहे. लसावी किती येतो 12 येतो. बरोबर आहे. आता या सगळ्या संख्यांनी लसावीला काय करायचं आहे, भागायचं आहे. भागितल्यानंतर जे काय येणार आहे ते त्या संख्येचा घातांक म्हणून लिहायचं आहे. बघा या ठिकाणी काय करायचं आहे, 12ला ह्या 12ला 6ने भागलं, घातांक 2 आला. ठीक आहे. आता इथं ही संख्या लिहून घ्यायची, 4 आहे तशी. 12ला 3ने भागायचं आहे, तेव्हा त्याचं काय येईल 4 हा त्याचा घातांक येईल. त्यानंतर पुढची संख्या घ्यायची आहे 5. 5ला आता इथं 12 बघा, 12ला 4ने भागायचं आहे, इथं आपलं उत्तर किती येईल 3 येईल. पुढं बघा, या 2नं या 12ला भागायचं आहे, इथं आपलं उत्तर किती येणार आहे 6 येणार आहे. हे बघा एकदम सोपं आहे, काही जास्त करावं लागत नाही आहे. 12चा वर्ग किती आहे 144. 4चा 4था घात शोधून काढायचा आहे. 4चा 4था घात करण्यापेक्षा काय करू आपण, 4चा वर्ग किती आहे 16, म्हणजेच या प्रकारे आपण घेतोय
4चा वर्ग आणि त्याचा वर्ग, 4चा वर्ग 16, 16चा वर्ग करायचा आपण 256. ठीक आहे. आता 5चा घन शोधून काढायचा आहे. 5चा घन शोधणं अवघड आहे का हो? 125 करायला झाला. आता 3चं पुन्हा तेच करायचं आहे. 3चं करताना 3चा वर्ग करा, कसंही करा, 3चा घन करा किंवा वर्ग करा. 3चा वर्ग करा आणि त्याचा काय करायचं आहे, घन करायचं आहे. बघा 3चा वर्ग 9 आहे तसं, आणि 9चा घन करायचा आहे. पण 9चा घन किती आला बघा, 729. ठीक आहे. आता बघा इथं आपल्या डोळ्यासमोर या सगळ्या संख्या आहेत. या संख्यांचा लहान मोठेपणा असेल ते आपल्याला शोधणं फार अवघड आहे का? बघा 12चा वर्ग 144 आहे, या संख्येचं 256 आलेलं आहे, या संख्येचं 125 100 इथं आलेलं आहे ते 729. आता यातली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? ही आहे. ठीक आहे, 125. म्हणून काय झालं, या प्रश्नाचं उत्तर आपण कशा प्रकारे शोधलं, एकदम शॉर्ट ट्रिक. हे तुम्हाला फक्त लिहिण्यासाठी मोठं वाटतंय, पण ह्यापेक्षा सोपा उपाय नाही आहे आपल्याकडे. ठीक आहे, अगदी मोठ्यात मोठी गणित आपण या प्रकारे सोडवू शकतो. 125 ही सगळ्यात लहान संख्या, म्हणून ही संख्या काय झाली, या 4 संख्यातली लहान संख्या झाली. ठीक आहे. बघा आता पुढचं उदाहरण बघताना आपण पुढचं टाईप घेऊ. ओके, हा पुढच्या टाईपमधील आहे पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न सोडवण्याच्या आधी काय करू, आपण 2 मिनिटं विश्रांती घेऊन हे चॅनल आधी सबस्क्राईब करू. ठीक आहे. बघा 2 मिनिटं थांबतोय, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, मार्वल स्टडी पॉईंट प्लस लाईक बटनवर प्रेस करा. ठीक आहे. बघा आता हा प्रश्न आहे 2चा 60वा घात, 3चा 48वा घात, 4चा 36वा घात आणि 5चा 24वा घात. आता याच्यामध्ये करायचं आहे काय, या सगळ्यातली सर्वात मोठी संख्या शोधून काढायची आहे. आता ही सर्वात मोठी संख्या शोधून काढण्यासाठी आपल्याला 2चा 60 वेळा गुणाकार करावा लागणार आहे. पण गुणाकार करण्याइतका वेळ आहे का आपल्याकडे? नाही आहे, कारण की फक्त एका संख्येचा नाही तर या सगळ्या संख्यांचा गुणाकार करायला पाहिजे, तर यातील आपल्याला सर्वात मोठी संख्या मिळून जाईल. आता हे सर्व शोधण्यासाठी आपण एक छोटीशी ट्रिक वापरू शकतो, ती लक्षात आणून घ्या. याच्यामध्ये काय करायचं आहे, याचा पाया बघा, पायाच्यामध्ये तुम्हाला परस्पर संबंध काय मिळतो का, तर नाही मिळत आहे. आता बघू आपण घातांकामध्ये परस्पर संबंध म्हटला तर 60, 48, 36, 24 या सर्व संख्या काय आहेत, 12च्या पाड्यातील आहेत. ठीक आहे. म्हणून काय करू आपण, या सर्व संख्यांना काय करायचं आहे, 12ने भागायचं आहे. आता 12ने भागणं म्हणजे नेमकं काय करायचं, तर हा जो पाया दिसतो आपल्याला, तो पाया आहे तसा उतरून घ्यायचा. पाया उतरून घेतल्यानंतर बघा 2 आहे तसं घेतलं. या 60ला या 12ने भागल्यानंतर भागाकार किती येतो, तर 5 येतो. 12 पंचे 60. चला कंस पूर्ण करा आणि कंसाच्या बाहेर 12 लिहून टाका. जे इथं आपण जे भागाकारामध्ये घेतलं होतं ते पुन्हा काय करायचं, दुसरी संख्या त्याच प्रकारे करा. इथं 3 आहे तसं घ्या. 3 घेतल्यानंतर 48ला काय करायचं, 12ने भाग द्यायचं. 12ने भाग दिल्यानंतर उत्तर काय येतं बघा, 12 चोक 48, 4 आलेलं आहे. कंस पूर्ण करा आणि कंसाच्या बाहेर काय करायचे, नेमाप्रमाणे 12 घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तिसरी संख्या अगदी त्याचप्रमाणे 4 घ्यायचे. 4, 12 त्रिक 36, 4चा तिसरा घातांक आणि कंसाचा 12वा घात. ठीक आहे. चौथी संख्या ही त्याचप्रमाणे घ्यायचं आहे. 5 पाया आहे तसा उतरून घेतला. उतरून घेतल्यानंतर 12 दुनी 24 म्हणजे 5चा वर्ग झाला या ठिकाणी, आणि 12 आहे ती कंसाच्या बाहेर आहे तसं लिहून घ्यायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं आपण काय करायचं आहे, जे समान वाटतं, समान काय वाटतं, कंसाच्या बाहेर 12, हे काय करायचं, पूर्णपणे नाहीसं करून टाका. कारण की आता पुढे विचारात घ्यायचं नाही आहे. बघा हे विचारातच घ्यायचं नाही, मी ते खोडून टाकलेलं आहे. आता 12ला न विचार करता जे कंसामध्ये संख्या दिसतात, जो कंसामध्ये घात दिसतो फक्त तेच विचारात घ्यायचं आहे. पहिली संख्या आहे 2चा 5वा घात. बघा तुमच्याकडे वही आहे, पेन आहे, कॅल्क्युलेटर आहे, म्हणजे कॅल्सी आहे. आता काय करायचं, 2चा 5 वेळा तुम्ही गुणाकार करून बघायचा. बघा 32 येतो का नाही. 2चा 5 वेळा गुणाकार केल्यानंतर 32 ही संख्या आपल्याला मिळेल. अगदी त्याचप्रमाणे काय करायचं, पुन्हा बघा 3चा 4 वेळा गुणाकार करायचा. 3चा 4 वेळा गुणाकार केल्यानंतर संख्या येते 81. 81 आल्यानंतर बघा 4चा घन आपल्याला माहिती आहे, 4चा घन आहे किती, 64. त्यानंतर आहे 5चा वर्ग. 5चा वर्ग किती आहे, 25. ठीक आहे. आता आपल्याला आपण इथं पण पोहोचलेलं आहे. जास्त शेप केलं आहे का नाही केलं आहे, फक्त त्यांना त्या घातांकांना भाग घालवलेला आहे आणि पूर्ण संख्या आपल्या डोळ्यासमोर घेतलेली आहे. डोळ्यासमोर संख्या घेतल्यानंतर बघा यातील सर्वात मोठी संख्या कोणती आहे हे शोधून काढण्यासाठी आपण सहज काढू शकतो. कारण की पहिली संख्या आहे 32, त्यानंतरची संख्या आहे 81, त्यानंतरची आहे 64 आणि त्यानंतरची आहे 25. यातील सर्वात मोठी संख्या कोणती असेल, तर 81. 81 ही सर्वात मोठी संख्या आहे. म्हणून 3चा 48वा घात ही संख्या सर्वात मोठी आहे. हे आपलं आलेलं आहे उत्तर. बघा आपल्याला आन्सर मिळालं का नाही, मिळालं ना. ठीक आहे.
बघा आता या टाईपचा आपण पुढचा प्रश्न बघून घेऊ. इथे बघा दुसऱ्या टाईपमधील दुसरं उदाहरण आहे. उदाहरण असं आहे की खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. आता हे कसं शोधून काढायचं, कारण की सगळ्यांचाच घातांक समान नाही आहे किंवा ती संख्याही समान नाही आहे. या ठिकाणी करायचं काय, तर आपण ह्याच्याशी काय ताळमेळ लागतो का बघूया. तर नाही लागत आहे, पर वरच्याशी सगळ्याला 10ने भाग जातोय नक्कीच. ठीक आहे, या आता 10ने भाग घालू आपण. 10ने भाग घालवायचं म्हटलं तर नेमकं काय करायचं, या उदाहरणामध्ये करून टाका. सगळ्यांच्या शून्या काढून टाकायच्या, बस बस दुसरं काही करायचं नाही आहे. बघा याची शून्य गेली, याची शून्य गेली, याची गेली आणि याचीही गेली. आता शून्य गेले असतील तर राहिलं काय, 2चा 5वा घात शिल्लक राहिला. 2चा 5वा घात करून टाका. किती येतो बघा, कॅल्सी घ्या जवळ, करून टाका. 32 आहे का बघा, आहे ना 32, म्हणजे 32. बघा त्याच्या पुढची संख्या आहे 3चा 4था घात. 3चा 4था घात किती येतो, मग सांगितल्याप्रमाणे 81 आला होता ना, 81. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 4चा 3रा घात म्हणजे 4चा घन काय आहे 64 आहे. त्याच्यानंतर बघा 5चा वर्ग सांगायचा आहे. 5चा वर्ग किती आहे 25. ठीक आहे, आता मला सांगा याच्यातली सर्वात मोठी संख्या कोणती. कोण सांगेल, आली की नाही आपली मोठी संख्या. बघा किती आहे 81. म्हणून 3चा 40वा घात ही आपली सर्वात मोठी संख्या आहे. ठीक आहे, अगदी सोप्या सोप्या पद्धतीने. जास्त आपल्याला एवढा गुणाकार करत बसलो तर आपला वेळ आहे का तेवढा नाही आहे. एका प्रश्नासाठी 1 ते 1.5 मिनिटं असतो आणि त्या 1.5 मिनिटामध्ये आपण त्या प्रश्न सोडवायचा असतो आणि त्याचे मार्क मिळवायचे असतात. या ट्रिकने आपण प्रश्न सोडवत राहिलो तर कशाला मार्क वाया घालवायचे, बरोबर आहे ना. ठीक आहे, बघा पुढचा टाईप बघतोय पण त्याच्यामध्ये आहे तेच प्रश्न आहेत, थोडंसं संख्या मोठ्या घेतलेल्या आहेत. बरोबर आहे, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. बघा 200चा 300वा घात दिलेला आहे आणि 300चा 200वा घात दिलेला आहे. म्हणजे आता खरं ट्विस्ट आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती बघून घेऊ आपण. मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये हे आहे, याच्यामध्ये आहे, पण आपण घातांकामध्ये जास्त काम करू. आपण घातांकामध्ये बघा, घातांकामध्ये काम करताना इथं 300 इथं 200 या सगळ्यांना काय होतंय 100 भाग जातोय. बरोबर आहे ना, इथं 100 भाग जातोय. तर 100 भाग जातोय म्हणजे नेमकं करायचं काय, यांना 100 भाग घालवायचा आहे. सरळ सरळ यांच्या 2 शून्य घालवून टाका, याच्याही 2 शून्य घालवून टाका. राहिलं काय 200चा 3रा घात शिल्लक राहिला आणि इथं राहिलेला आहे ते 300चा 2रा घात शिल्लक राहिलेला आहे. आता कोणाकोणाला हे वर्ग करता येतात बघा. 200चा घन करायचा आहे, आणखीन 300चा वर्ग करायचा आहे. याच्यामध्ये बघा 200चा घन करताना करायचं आहे काय, सुरुवातीला जे 2 आहे त्या 2चा घन करून घेऊ आपण. 2 आहे या संख्येचा घन करताना 2चा घन आपल्याला माहिती आहे 8. ठीक आहे, पुन्हा या शून्यांचा घन करायचा आहे. शून्यांचा घन म्हणजे काय, तर इथं 2 शून्य असतील तर ह्या 2 शून्य 3 वेळा घ्यायच्यात, म्हणजे या शून्य किती होतील 6 शून्य होतील. बघा 1 2 3 4 5 6 झाला. 200चा घन आपला मिळालेला आहे. पुन्हा बघा 300चा वर्ग करायचा आहे. 3चा वर्ग किती आहे 9. आता या 2 शून्यांचा काय करायचं आहे, या 2 शून्यांचा वर्ग करायचा आहे. म्हणजेच किती 2 असतील तर तिथं आपण 4 शून्य घेतोय, म्हणजे झाला किती 300चा वर्ग झाला. आता या संख्या बघा, यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती, लहान संख्या कोणती. या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे एकक दशक शतक हजार 10,000, म्हणजे ह्या ही किती झाली 90,000. 90,000 आणि इकडे बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष. दशलक्ष म्हणजे 80 लाख मोठं की 90,000 मोठं, बरोबर आहे ना. कोणती संख्या मोठी आहे 80,000 ही संख्या मोठी आहे. म्हणून 200चा 300वा घात ही संख्या काय आहे मोठी आहे. काढणं अगदी सोपं आहे का, आपण करत बसायला पाहिजे का 200चा 300 वेळा गुणाकार, नाही. आपला वेळ तिथं वाया जाणार आहे. त्यासाठी काय करू आपण, जितकं शॉर्ट ट्रिकने घेता येईल तितकं आपण शॉर्ट ट्रिकने घ्यायचा प्रयत्न करू. ठीक, बघा ह्या टाईपमधील हे दुसरं उदाहरण, हे सोडून आपल्याला किती महत्त्वाचं वाटतं किंवा किती सोपं जातं हे आता बघायचं आहे आपण. 1000चा 1000वा घात व 800चा 1500वा घात म्हणजे 1500वा घात यातील सर्वात मोठी संख्या कोणती. आता हे शोधून काढायचं आहे. हे शोधून काढताना आपण बघू की कसं काढायचं आहे, कारण की ह्या संख्या बऱ्याच मोठ्या आहेत. हे आपण हे करत बसलो तर मला वाटतं आमचा पेपर नाही पूर्ण वर्ष निघून जाईल त्याच्यामध्ये, जाईल ना. कारण की इतका गुणाकार करत बसण्यापेक्षा आता ह्याचा आपण करू शकतो, पण याचं काय करायचं, बरोबर आहे. कारण की गुणाकार नाही तर त्यावेळी ते संख्या घ्यायचे. बघा आता आपण करूया काय, तर
या संख्यांचं काय करता येईल ते बघू आपण. तर घातांकामध्ये बघा 1000 आणि 1500 आपल्याला काय होतं आहे सुटेबल आहे की आपण यांना कितीने भाग घालवायचं आहे. कितीने जाऊ शकतो तर इथं या ठिकाणी 500 भाग पूर्ण जाऊ शकतो. घातांकाला जाऊ शकतो ना 500वाला 500 पूर्ण भाग जाऊ शकतो ना 500 पूर्ण भाग. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 500 पूर्ण भाग जाणार आहे तर काय करू ही संख्या आधी आपण इथं खाली लिहून घेऊ. 1000 ही संख्या लिहून घेतली. त्यानंतर जर या 500 भाग घालवला तर इथं किती राहतात 2. घातांकात किती राहिले 2 राहिले. पुन्हा बघा ही संख्या 800 आहे तशी लिहून घेतोय. 800 ही संख्या आहे तशी लिहून घेतल्यानंतर 500ने काय करायचं 1500ला भाग घालवायचा. 1500ला भाग गेल्यानंतर राहिलं किती इथं 3. बरोबर आहे ना. आता या संख्येचा काय करू किमती घेऊ. किमती सोडवून घेताना बघू 1000चा दुसरा घात काढतोय आपण आणि 800चा तिसरा घात म्हणजे 800चा घन आणि 1000चा वर्ग. 1000चा वर्ग करताना 1चा वर्ग 1 आहे तसं घ्यायचं आहे. आता वर्ग म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात दुप्पट घ्यायचं आहे. बघा 3 शून्य असतील तर आपण किती घेणार आहे 6 घेणार आहे. 1 2 3 4 5 6 या 6 शून्य झाल्या म्हणजे 1000चा वर्ग इथं आपल्याला मिळाला. पुन्हा बघा 800चा घन करतोय आपण. 800चा घन 8चा घन आपल्याला माहिती आहे का 8चा घन किती आहे 512. ठीक आहे 512. आता घन म्हटल्यानंतर या शून्यांचं किती करावं लागतं तर त्यांची तिप्पट करावी लागते. 2 शून्य असेल तर त्यांची तिप्पट किती होते 6 होते. 1 2 3 4 5 6 झालं. आता काय करायचं बघा या सर्व संख्या यातली मोठी कोणती लहान कोणती बघून घेऊ आपण. इथं बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी. दशकोटी म्हटल्यानंतर बघा 51 कोटी 20 लाख याची किंमत झाली. ठीक आहे 51 कोटी 20 लाख. इथे बघा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष दशलक्ष म्हणजे फक्त 10 लाख. आता मला सांगा यांच्यातलं हे मोठं आहे का ही संख्या मोठी आहे तर ही संख्या नक्कीच मोठी आहे. म्हणून आपलं उत्तर आहे ती कोणती संख्या आहे 800चा 1500वा घात. अगदी सोपं आहे ना. ठीक आहे. याच्यानंतर आपण एक शेवटचा प्रश्न बघू. बघा आपला शेवटचा प्रश्न बघण्याआधी आपण काय करू 1-2 मिनटं थांबवून व्हिडिओ जरासा पॉज करा. पॉज केल्यानंतर आपलं सबस्क्राईब हे बटन दिसते खाली तिथं आपलं चॅनल हे सबस्क्राईब करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करा. ठीक आहे. आता हा शेवटचा प्रश्न बघतोय आपण. शेवटच्या प्रश्नामध्ये ही संख्या अगदीच मोठी आहे आणि थोडंसं ट्विस्ट देणार आहे. त्याच्यामध्ये 1000चा 1000वा घात आणि 1001चा 999वा घात विचारला आहे. आता या ठिकाणी करायचं आहे काय बघा अशा वेळेला अगदी जवळच्या संख्या दिल्या असतील घात आणि त्यांची ही दिलेली संख्या अगदी जवळची असेल तेव्हा काय करायचं आहे ज्या संख्येचा घातांक मोठा आहे ज्या संख्येचा घातांक मोठा. आता इथं घातांक मोठा कशाचा आहे बघा 1000चा काय आहे घातांक मोठा आहे. बघा 1000चा घातांक मोठा म्हणून ही संख्या मोठी. अगदी सोपं आहे. सोडवत ही बसायची गरज नाही आहे. 1000चा 1000वा घात आहे. 1001चा 999वा घात आहे. केलं आहे काय ह्या संख्येमध्ये अधिक 1 केलं आहे आणि घातांकामध्ये वजा 1 केलं एवढंच केलं आहे. असं कोणती संख्या तुम्हाला आली असेल. एक आपण दुसऱ्या उदाहरण बघूया. ठीक आहे. बघा मी तर तुम्हाला देतो आहे 4चा तिसरा घात. ठीक आहे 4चा तिसरा घात आणि 3चा चौथा घात. या दोन संख्येत आपण उदाहरणासाठी घेतलेले आहेत. ठीक आहे 4चा तिसरा घात आणि 3चा चौथा घात. या संख्येमध्ये 1 वजा केलेला आहे आणि घातांकामध्ये 1 अधिक केलेला आहे. अगदी इथं घेतले त्याप्रमाणेच घेतले काही वेगळं केलेलं नाही आहे. बघा मी आपलं ट्रिक काय सांगते की ज्या संख्येचा घातांक मोठा आहे ती यातील सर्वात मोठी संख्या आहे. बघू 4चा घातांक किती येतोय बघा 4चा घन किती येतोय बघा 64. आता या ठिकाणी 3चा चौथा घात किती येतोय बघा आपण याची गट पाडू. ठीक आहे 3चा वर्ग कंसाचा वर्ग म्हणजेच 9चा वर्ग म्हणजेच किती आला 81. इथं किती होतं 64 होतं. यातलं मोठं कोणतं आहे 8 आहे. मग सरळ ना इथंच करून टाकायचं. ह्याचा घातांक मोठा आहे तर ही संख्या मोठी. ज्या संख्येचा घातांक मोठा ती संख्या मोठी. अगदी सोपं आहे. पुढचं आणखीन एक यातच उदाहरण घेऊन बघा 3चा घन आणि 4चा वर्ग म्हणजे याच्यामध्ये अधिक 1 केलं आणि याच्यातून वजा 1 केलं. जसं हे उदाहरण आहे त्याचप्रमाणे आहे
ठीक आहे. बघा 3चा घन किती आहे 27, 4चा वर्ग किती आहे 16. जर असं असेल तर ज्याचा घातांक मोठा ती संख्या सगळ्यात मोठी. ठीक आहे, समजलं आपल्याला. अगदी हा मला वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला समजला असेल आणि खरंच तुम्हाला ह्या ट्रिक्स असतील त्या समजले असतील. तर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत त्यांना शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.